गुड मॉर्निंग सर्वांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आपल्या दिवसाची मॉर्निंग. कायम स्वरूपाने जी क्रिकेटनेच चालू होती. चला ग्राउंडवर. तुम्ही निघा आता, ती एक ट्रिप भरा, मी आलो का बिल्टी देतो. चल, टार्गेट काय सरजी? हो सर, 86 है ना भाई सोबत 85 टू विन. तुम्ही बरोबर तो वाईड एक पाचवला होता बरं का. नव्हतं पाचवला, सांगितलं त्याला आम्ही नंतर वाई निर्णय चेंज कर. हा. असला का मीच देऊन टाकतो वाईड, असं काही नाही. मेरे भैया मारे This battle is so सही है, यही चल. मारला लय भारी. नाही गोला नाही सोडला. पुढे गोला झालोय मस्त रेडी. आणि मम्मी बनवती आता गरम गरम डांगराचे पराठे, मस्त एकदम छान. वेळ झाला थोडासा, पण मग आता भूक पण खूप लागली. असं काही प्लेटर आहे आत्ताचं, आणि मी काहीतरी वेगळं ट्राय केलं आहे. म्हणजे डांगराच्या पराठ्यात चीज टाकली. चीज कॉम्बिनेशन एकदम विरड आहे, वाटत तर नाही चांगलं लागेल, पण बघतो खाऊन आता. हे बघा चीज. मला पहिले वाटलं होतं का एवढं खास नाही लागणार, पण छान लागतं चीजसोबत पण. मस्त, खरं ट्राय करतो. हवे दही चीज पराठा, मस्त मस्त. काळा निघाला चांगला, अडचण नाही आली काय पिवळं टाक. वर नाही ना, जे वर राहतील ते थोडे बाजूला ठेवून द्या. हो मग घ्यायची ना मजा काय झाली ना भरून. हो, दुसरी ट्रिप आहे जा मग. 80 भरलाय. बरं आहे ना, 2 खावडे द्या मला, साईड चालू करायची आहे का रे? आता मी ॲडजस्टमेंट करून घेतो आजच्या दिवस, उद्या नवीन घेऊ. पाईप फॅक्टरीतलं काम पण एकदम छान चालू आहे. तर त्यांचे काही पाहुणे पण आले. त्यांना ॲक्च्युली एक जणाचं बसतं आहे, तर त्याच्यासाठी त्यांना जायचं आहे 12 वाजता. आता 11 वाजले. ॲक्च्युली एक गाडी पण येते आपली, ती भरून द्यायची आहे. तर त्यांना सांगितलं आहे मी, तेवढी गाडी भरून ते मग जाणार आहे, सुट्टी घेणार आहे. बाकी आपली आता पेवरची गाडी गेली साईटवर. तर तिथे सकाळीच एक ट्रिप खाली पण करून आले होते जंगलीन. ते काल रात्री जी भरली होती ना, ती सकाळी ते खाली करून 8लाच फॅक्टरीत होते. म्हणजे बघा असे कामं. म्हणजे आता ह्या टायमाला एक ट्रिप पण जात नाही भरून अशा टायमाला, आणि ते 2 ट्रिप खाली, दुसरी ट्रिप खाली करायला गेली. म्हणजे थोडं स्पीडअप केला आहे त्यांनी पण, कारण त्यांना पण दिसतं आहे भरपूर सारे काम वाढले. मग ते पण होऊनच थोडं लवकर रात्री भरून ठेवून सकाळी पटकन खाली करून अशा 2 ट्रिप दिवसातून होऊन जातात. मोहित भाईचा टेबल आहे ना, त्याचं थोडं अल्ट्रेशन चालू आहे. म्हणजे तो एक तर नवीन, तो एक आहे ना जुना, तर त्याच्यावर काम चालूच आहे. पण हा साईडला पडलेला होता स्पेअरमध्ये, तर यालाच थोडं अल्ट्रेशन करून याला पण बनवतं आहे, कारण तो एवढा खास व्हायब्रेट होत नाही. तर चला आता मी चाललो आहे धामुरीला आत्याकडं. तर आत्याकडं काहीतरी कार्यक्रम आहे. तर खरं तर पप्पा आणि मम्मी जाणार होते, पण ॲक्च्युली पप्पा थोडे आजारी आहे म्हणून ते झोपले आहेत, आता आराम करत आहे. नको ना, याला इतकी हाऊस आहे ना, काहीच मी याला सांगितलं होतं नव्हतं गाडी वळवून दे, बळजबरी. आता आम्ही रौंद्यात पोचलो आहे, आणि इथं मी भत्ता घ्यायला थांबलो. मागं इथं दुकान आहे, तिथंच भत्ता घेतो आहे. आणि आम्हाला एक आजी भेटलं तर निमगावमध्ये. तर भारी आजी होतं, मस्त ते गप्पा मारलं त्यांनी. त्यांचं इथंच दुकान आहे टेलरचं. तर असं इथला बाजार आहे. तर त्या येवल्यावरून इथं येतात, 60 वय आहे त्यांचं, एकटाच राहतात. येवल्यावरून इथं येतात ब्लाऊज शिवायला, सगळं करायला. बघा म्हणजे या वयात पण किती खमक्या आहे आजी. चला आता भत्ता घेतला आहे, निघतोय आता इथून. लवकर जावं लागेल, आम्ही जायच्या आधीच कार्यक्रम संपलेला पण आहे. आम्ही फक्त जेवायला चाललोय तिथं आता, बाकी काहीच नाही. जाय बाबा जाय, तू पहिले जाय, मला काय, मी लेट पोचल. मग काय पोलीस, मग काय
पोलिसांनी कशी गाडी चालवायची असं म्हणणे तुझं काय मम्मी असेल त्यांच्या फॅमिलीत कोणतरी पोलीस असं. चला आता पोचलोय आम्ही इथं. हे बघा इथं मागच मंडप आहे, इथंच प्रोग्राम आहे सगळा. आणि ते काशीचं पाणी मिरवायचा कार्यक्रम आहे. तर आवरलंय सगळं, मंडप पण उतरतोय, मग आम्ही चाललोय. तर आता आल्याच पहिले जेवायला बसलो. ओमनी जागा धरूनच ठेवत माझ्यासाठी. स्वतः येते कुठे रे? गोड मी खात नाही. प्रसाद आहे ना, हा प्रसादच येतो. थोडं काय नाही तेवढ्या. चाल या इकलं चॉक आहे बघ येवा. चाल चाल चाल. हा धर धर. हा जायचं भूर जायचं. भूर जायचं फिरायला. मला आता इथलं आवरलंय सगळं. जेवण झाले मस्तपैकी टाकाटाक. आणि आता आईन त्यांना, आई बाबा पण इथंच आले होते ते कालच. तर त्यांना एका मंदिरात जायचं इथं. तर आता 3 वाजले आणि 5 वाजता माझी मॅच आहे टर्फवर, जे की मी रोज प्रॅक्टिसला जातोय. काय टर्फवर तर गेम नाही होतं, म्हणजे बाकी होतं फिल्डिंग बॉलिंग सगळं होतं, बॅटिंगच होत नाही. तो गेमच आहे ना सगळं स्ट्रेट सगळं ते, तो गेम नाही एवढा जमत. तो ट्रेट आहे गल्ली क्रिकेट सारखं आहे. तर हे बघा असं काही मंदिर आहे श्री गोरक्षनाथ महाराजांचं. पहिल्यांदा आलो मी इथं. ओम मला म्हणे पहिले आलोय आपण, पण इथं आलोच नाही मी. नाही का? हा किंवा लहानपणी आलो असेल एकदम. झाड एकदम वेगळंच आहे. 9 नाथांमधले एक नाथांनी ते इथं थांबवलंय असं काहीतरी. त्याच्या मागचं शास्त्र आहे ते. बरोबर आहे का ग शास्त्र? नाही तर तुला जे माहिती असेल ते सांग. ऑटोमॅटिक थांबलं का कोणी थांबवलं? तपश्चर्या केलेली अडवंगनाथांनी, म्हणून थांबलं ते. एक माणूस बसू शकतो तिथं, बसून तपस्या करू शकतो. पुढून बघून बघा ना, पुढून बघता येईल तुम्हाला. एक माणूस मध्ये बसू शकतो. फळं असतात ना, गेले ते साधे तर काढून रे बघा इथं ना मध्ये एक जण बसून आहे ना, म्हणजे तपश्चर्या पण करू शकतो असं इथं आहे सगळे. म्हणजे सद्गुरू महाराज लोक सगळे बसतात इथं. हे बघा हे नवनाथ महाराज सगळे 9 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. नवनाथ महाराजांचं पहिल्यांदा मी एक मंदिर पाहिलं, ते इतकं सुंदर, खूप छान मस्त. नवनाथ महाराज की जय. आणि 9 महाराजांचं नाव आहे ते बघा. आडवंगीनाथ, चरपटीनाथ, जालिंदरनाथ, गोरक्षनाथ, कानिफनाथ, मच्छिंद्रनाथ, चौरंगीनाथ, रेवनाथ आणि भर्तरीनाथ. शनी महाराजांचं पण इथं मंदिर आहे बाजूलाच हे बघा. आणि या सगळ्या परिसरात म्हणजे आत दर्शनासाठी स्त्रियांना प्रवेश नाही. हे आपलं शास्त्र चालत आलंय असं आहे सगळं. इकडे परमिशन आहे तुम्हाला? हे पण श्री महादेवचं मंदिर खूपच सुंदर आहे. पिंड छान, म्हणजे इथं 3-4 मंदिर आहे असे मस्त. चला पटकन गाडी निघून बरं का, 5 मिनिटात निघा पटकन. चला बरं पडा लवकर. या सगळ्या बायांनी इतका टाइमपास केलाय ना माझा. आता इथं ते कोणीतरी बोलवलं होतं आईला, तर तिकडे घेऊन आले मला मंदिरातून. आता इथंच झाले 4:15. 5ला टर्फवर पोहोचायचं. म्हणजे ॲक्च्युली घरी जायलाच मला वाजणार आहे 5:30. तर आता फायनली सगळ्यांना सोडून
चिचोंडीत पोचलोय आता आणि घरी चाललोय आता. इथंच 5:15 झाले. तर फोन पण आला होता आता टीमचा. तर चला आता घरी जाऊन फ्रेश होतो. अजून जर्सी पण आली आमची, पण ती आता कॅप्टनलाच सांगितलं ते ठेवून घे तू. गेल्यावर आम्ही तर मॅच आज चालू होईल. तर चला, कस्टमर होते तर ते गेले आत्ता. आणि बाकी आता मी खरबूज खातोय कारण परत जायचं आहे मॅचेस खेळायला. तर आता 6 वाजले आहे, अजून काय फोन नाही आला कोणाचा. म्हणजे अजून काय असतं, ओपनिंगच्या दिवशी लेट होतंच. तरी मी 5-10 मिनटात निघतो हे खाऊन. तर हे बघा टुर्नामेंट चालू झालेली आहे आणि आपण बघू शकतात ही 3री मॅच आहे. आता 4थी मॅच आमची आहे आणि जे पोपटी आहे सगळे हे सगळे आमचे जे चमकत आहे. इथं टॉस झाला आहे आमचा. काय जिंकलो का हारलो? आपल्याला काय पाहिजे? काही चालेल आपल्याला 100% द्यायचंय. मी पाठवून बॅटिंगला जायचं, 100% द्यायचं. जे सांगून ते ऐकायचं, विषय सोडला. बॅटिंग बॉलिंग फक्त 100% द्यायचं, काही असो. प्रत्येक ओव्हरमध्ये 3 बॉल मारायचे. आता कोणताच बॉलर परफेक्ट नाही. प्रत्येक बॉल मारायचा नाही, स्वतःच पुढच्या बॉलाला मारायचा झोनमध्ये. ऋषी तू तुला काम कर, समजलं? तुला पण बॅटिंग आपल्या गाड्या काढायच्या सगळ्यांनी. ज्याच्या कोणाच्या गाड्या रोडच्या कडेला असतील त्याने आपल्या गाड्यामध्ये घेऊन टाकायचं. टुर्नामेंट आहे, लई मोठी गोष्ट नाही. नॉर्मल एकदम नॉर्मल फिल्डिंग मध्ये एकदम 100% द्यायचं. विषय संपलेला आहे. चल डन. गणपती बाप्पा मोरया. आमच्या टीमची बॅटिंग आहे. टॉस हारून बॅटिंग आली आम्हाला. बघूयात स्वतेज आणि ऋषिकेश काटे. खूपच सुंदर असा कॅच घेतलेला आहे तो. कोणी घेतला? संदीप मकरे यांनी खूपच सुंदर असा पहिल्याच बॉलात विकेट. तुषार कुक्कर. मॅच मध्येच इंटरप्ट झाली कारण आपले एवढेच नगराध्यक्ष राजभाऊ लोणारे आले आता. 2 दिवस चालणारा हा क्रिकेटचा सामना आजपासून रंगतदार जोरदार मॅचचा प्रसंग या ठिकाणी बघताना सर्वजण आहेत. YTPL सीझन 2 चे उद्घाटन प्रसंगी मान्य येवला शहराचे नगराध्यक्ष मान्य श्री राजू लोणारी यांनी कार्यक्रमाला व स्पर्धेला येऊन शोभा वाढवली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांचा सत्कार देखील YTPL तर्फे अक्षल मुंडे यांनी करावा त्यांना विनंती करतो. आता इथं मंदिरात आलोय. हे पोरं इथं बाकडे फिटिंग करताय. हे बघा, तर ते नटा छोटे आले तर पोरं करताय आता इथे बाकडे फिट. त्यांना नटा आणून दिले आणि अर्धा तासात ते करतील फिट. तर चला मी जातो आता. परत 15-20 मिनिटात मॅच आहे माझी. नाही बघा असं काही दिसतोय मस्त की पोपटी जलाराम सिमेंट. आणि हे आहे येवला प्रीमियर लीग. नाही ब्लॉग काढतोय. मग ब्लॉगर आहे मी, खरंच ना. यूट्यूबवर मॅच चालू. बॉलिंग यार. एकदा पुढचा चेंडू आणि काय तो फटका या ठिकाणी. 6 धावा. ग्रेट असा प्रथमेश. आता आलोय टर्फवरून घरी आणि 11:30 झाले. तर अजून एक मॅच घालणार होते आमची, पण बरं झालं आमच्या त्या कॅप्टननी पोस्टपोन करून टाकली ती. कारण लईच झोप पण येत होती. मी 3री मॅच हारलो पण आम्ही. तर आज 3मधून 1 मॅच जिंकलो. तर चला उद्या 4 मॅचेस आहेत, त्याच्यातून 3 काढावं लागतील. म्हणजे मिनिमम 4 मॅच तरी एक आपल्याला प्लेऑफमध्ये जायला किंवा टिकून राहायला त्या लागतातच. तर ठीक आहे, चला आजचा व्लॉग मी करतो इथे एंड. माझा आजचा व्लॉग बघण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या.